नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रात कोणत्या भागांना हवामान विभागानं रेड अलर्ट दिलाय? जुलै महिन्याच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये पाऊस नेमका कसा पडणार आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. ओव्हरऑल जुलै महिन्यामध्ये झालेल्या पावसाबद्दल सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत. सध्याची सॅटेलाइट इमेज जर तुम्ही बघितली तर बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं ते पुढे पुढे गेलं. त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या सगळ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. विदर्भात सुद्धा या कमी दाबाच्या क्षेत्राचा आपल्याला परिणाम पाहायला मिळाला आणि त्याचाच परिणाम म्हणून इथे एक ट्रफ तयार झाली. डीप डिप्रेशन जे आहे ते पुढे पुढे सरकलं आणि या भागामध्ये इथे जर आपण बघितलं तर आपल्याला पावसाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पाहायला मिळतो. या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून पावसासाठी पोषक वातावरण विदर्भाच्या या सगळ्या भागांमध्ये तयार झालंय. महाराष्ट्रात सुद्धा या डीप डिप्रेशनमुळे अनेक भागांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पडताना दिसतोय. दुसरी इमेज आपण बघूयात ज्याच्या माध्यमातून आपल्याला दिसेल की हे जे वेदर सिस्टम आहे हे कशा प्रकारे आहे. ही जी इमेज तुम्ही बघता इथे तुम्हाला निळा कलर दिसतोय, हिरवा कलर दिसतोय. हिरवा कलर, निळा कलर म्हणजे त्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. निळा कलर म्हणजे काय तर अति मुसळधार पाऊस पडतोय. हिरवा कलर म्हणजे तिथे त्या भागांमध्ये पाऊस आहे, म्हणजे निळ्या कलरपेक्षा थोडासा कमी पाऊस आहे. आता हा इकडे जे तुम्हाला मी डीप डिप्रेशन सांगितलं जे इथे तयार झालं होतं हळूहळू या बाजूला वरच्या बाजूला येऊन ते इथे आपल्याला पाहायला मिळतंय. हळूहळू त्याचा जोर ओसरणार आहे, ते गुजरातच्या बाजूला जाणार आहे. पण जेव्हा लो प्रेशर एरियामध्ये त्याचं कन्व्हर्जन होईल त्याच्या आधी त्याचा प्रभाव अनेक भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. विदर्भ, मराठवाडा, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागांमध्ये मुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हा इकडे निळा कलर तुम्ही बघताय. कोकणाच्या सगळ्या पट्ट्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार केला आणि ही पश्चिम किनारपट्टीचा विचार केला कोकणाच्या. इकडे सगळीकडे आपल्याला हे कमी दाबाच्या क्षेत्रामुळे डीप डिप्रेशनमुळे पाऊस पाहायला मिळणार आहे. आता याच्या पुढची इमेज जर आपण बघितली तर त्याच्यामधून आपल्याला कळेल की नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या भागांना काय अलर्ट देण्यात आलेला आहे. आता 30 तारखेचा अंदाज जर तुम्ही बघितला तर तुम्हाला मी सांगितलं की ते कमी दाबाचं क्षेत्र होतं त्याचा जोर दुसऱ्या दिवशी जर बघितला ना त्याचा जोर थोडासा आपल्याला गुजरातच्या बाजूने जाताना दिसणार आहे आणि त्यानंतर गुजरात आणि खालच्या पश्चिम किनारपट्टीला आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस त्यामुळे पाहायला मिळणार आहे. आता विदर्भाच्या साईडला जे कमी दाबाचं क्षेत्र होतं अनेक भागांमध्ये पूर्वेच्या बाजूला त्याचा परिणाम पाहायला मिळतो आणि विदर्भात सुद्धा त्याच्या झळा आपल्याला पाहायला मिळत आहे. अमरावती, यवतमाळ, हिंगोली, जालना, परभणी, जळगाव या भागांमध्ये रेड अलर्ट आहे. अतिवृष्टीचा इशारा आहे. धोक्याचा पाऊस या भागांमध्ये पडणार आहे. विजांसह, वादळी वाऱ्यांसह या भागांमध्ये पाऊस पडू शकतो आणि धोका या भागांमध्ये असतो म्हणून रेड अलर्ट देण्यात येतो. लक्षात ठेवा. ऑरेंज अलर्ट कुठे आहे तर वर्धा, चंद्रपूर, नांदेड, संभाजीनगर, बीड, नाशिक, धुळे, पुणे, रायगड या सगळ्या भागांमध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय. मुसळधार पाऊस या भागांमध्ये आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोकणात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला आणि आता जुलै महिन्याच्या शेवटी आपल्याला ज्या भागांमध्ये जुलै महिन्यात कमी पाऊस झाला त्या भागांमध्ये पाऊस पाहायला मिळतोय. म्हणजेच पावसानं जुलै महिन्यातली सगळी कसर पूर्ण केली आहे विदर्भ आणि मराठवाड्यातली असं आपण बोलू शकतो. कारण जेवढा पाऊस आपल्याला जुलै महिन्याच्या सुरुवातीला जुलै महिन्याच्या मध्ये पाहायला मिळाला नाही तेवढा पाऊस आता आपल्याला जुलै महिन्याच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात पाहायला मिळणार आहे. ही खरं तर दिलासादायक बातमी आहे शेतकऱ्यांसाठी. रेड अलर्ट आहे या सगळ्या भागांमध्ये. येलो अलर्ट कुठे आहे तर अहिल्यानगर, लातूर, सोलापूर, पुणे, पालघर, ठाणे आणि कोकणातील 2 जिल्ह्यांमध्ये. आपण 31 तारखेचा अंदाज बघूयात. 31 तारखेचा अंदाज जर आपण बघितला नाशिक आणि पुण्याला रेड अलर्ट आहे. अतिवृष्टीचा इशारा, धोक्याचा इशारा आहे. पण दुसरीकडे वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना, संभाजीनगर, अहिल्या, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येलो अलर्ट आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकला ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार पाऊस या भागांमध्ये असणार आहे. 31 तारखेला आपल्याला थोडासा जो विदर्भामध्ये धोक्याचा पाऊस असणार आहे त्याचा जोर ओसरलेला पाहायला मिळेल. 1 तारखेला ऑगस्ट महिन्यात कसा पाऊस असणार आहे याचा सविस्तर व्हिडिओ उद्याच्या जो एपिसोड आपला असणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि जुलै महिन्यात किती पाऊस पडला ते सुद्धा सांगणार आहे. पण आत्ता इथे तुम्ही जर बघितलं ना तर 1 ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. ग्रीन अलर्ट आहे, कुठेच ऑरेंज अलर्ट नाहीये, कुठेच रेड अलर्ट नाहीये. म्हणजेच काय तर पावसाचा जोर 31 तारखेनंतर कमी होणार आहे. जे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं ते पुढे पुढे वर गेलं. छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर विदर्भामध्ये त्याचा परिणाम पाहायला मिळाला. ते गुजरातच्या दिशेने जाऊन त्याचा जोर ओसरणार आहे. पण दुसरीकडे
1 तारखेनंतर पाऊस कमी होणार आहे. फक्त पुणे, नाशिक आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गला येलो अलर्ट आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. 2 तारखेचा अंदाज बघा. 2 तारखेला सुद्धा फक्त पुणे, रायगडमध्ये येलो अलर्ट आहे. 2 तारखेला सुद्धा आपल्याला ग्रीन अलर्ट पाहायला मिळतोय. पण ऑगस्टमध्ये पाऊसच नसणार आहे का? कारण ऑगस्ट महिन्याची सुरुवातच आपल्याला दिसतेय की पाऊसच आपल्याला दिसत नाहीये. असं चित्र आत्ता जरी असलं तरी बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र 5 ते 7 तारखेदरम्यान तयार होणार आहे आणि त्याच्यामुळे 5 तारखेनंतर आपल्याला महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो. अर्थात 5 तारखेनंतरचे प्रेडिक्शन आम्ही तुम्हाला पुढे देऊच, पण सध्याची ही परिस्थिती आहे. 2 दिवस अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. पुढचे 1 तारखेनंतर पावसाचा जोर कमी होणार आहे. तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. तुमच्या भागात सध्या कसा पाऊस पडतोय हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.